चला प्रॉब्लेम सेट 1 सब्जेक्ट अल्जेब्रा चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, या चॅप्टर मध्ये टोटल किती एक्सरसाइज होते? प्रॅक्टिस सेट टोटल 1.1 to 1.5 होते. बरोबर. आता हे सर्व चॅप्टर झाल्याच्या नंतर सर्व प्रॅक्टिस सेटचा काय होते मग एकत्रीकरण करून सर्व क्वेश्चन का प्रॉब्लेम सेट मध्ये राहते. हो का नाही? तर या प्रॉब्लेम सेट नंबर आपला 1 आहे. बघा या प्रॉब्लेम सेट मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे आपला कोणता आहे? आपला काय रे? फिल इन द ब्लँक्स आहे किंवा MCQ आहे. 4 ऑप्शन असतात, त्याच्यामधून एक ऑप्शन आपला करेक्ट असतो. बरोबर. असेच नाही का आपला जे एक्झाम राहणार बोर्डाचं, त्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये पण पहिला क्वेश्चन MCQच राहते. बरोबर. त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय 4 मधून एक निवडायचा असतो. पण डायरेक्ट आपण कसं निवडणार आहोत? त्याला सॉल्व कसं करायचं कळलं पाहिजे की नाही आपल्याला. मग चला तर क्वेश्चन नंबर 1 बघा. याचे टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. नंबर 1 वा क्वेश्चन बघा काय क्वेश्चन नंबर 1 आहे हा. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह for each of the following questions म्हणजे खाली दिलेल्या क्वेश्चनच्या आपलं काय अल्टरनेटिव्ह आहे म्हणजे ऑप्शन्स आहेत. चला नंबर 1 यामधला बघा. टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x plus 5y is equal to 19. Find y when बिलकुल सोपं राहते when x is equal to 1 असा क्वेश्चन आहे. मग याला 4 ऑप्शन्स आहेत. नंबर ए काय 4, नंबर बी ला आहे 3, नंबर सी ला आहे 2 आणि नंबर डी ला आहे -3. आता बघा क्वेश्चन काय म्हणते? टू ड्रॉ ग्राफ म्हणजे आपल्याला ग्राफ ड्रॉ करण्यासाठी एक इक्वेशन दिलेलं आहे. या इक्वेशन मधून आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे पण x ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपल्याला माहिती आहे ना x ची व्हॅल्यू जर आपण इथं पुट केलं ठेवलं तर मला y ची व्हॅल्यू भेटते का नाही? म्हणजे बघा या ठिकाणी आपलं काय 4x plus 5y इज इक्वल टू 19 दिलेलं आहे. समजत आहे? हां शाबाश. मग एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं आपल्याला 1 पुट करायचं आहे म्हणजे 4 हा इथं काय असतो नेहमी इंटू 1 plus 5y इज इक्वल टू 19. एवढा कळलं का? सिम्पली याला सॉल्व करा. मग 4 × 1 4 प्लस 5y इज इक्वल टू 19. आता मला काय पाहिजे? y ची व्हॅल्यू पाहिजे. y ठेवणार, हा 4 तिकडे घेऊन जाणार, प्लस मध्ये आहे तिकडे गेलं की काय होणार मायनस, म्हणजे 5y इज इक्वल टू 19 - 4 म्हणजे हा जसं तसं 5y आणि याला जर सॉल्व केलं मी काय भेटणार मला 15. देअरफॉर मला तर काय पाहिजे? फक्त y ची विचारले ना. मला काय विचारलंय? y. 5y विचारलं का? नाही. मग या ठिकाणी 5 × y असतो. मग y जिथे तिथंच ठेवलं, 15ला पण जिथं आहे तिथंच ठेवलं. पण हे जी काही 5 आहे हा जे साईड चेंज करणार. मग इकडून इकडे गेलं 5 × मध्ये आहे काय होणार डिवाइड मध्ये, म्हणजे आपलं काय भेटलं y इज इक्वल टू 5 × 3 = 15. बरोबर. तर y इक्वल टू 3. मग ऑप्शन नंबर बघा बी. ऑप्शन नंबर बी मध्ये आपला आन्सर आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी कसा असेल आपला आन्सर असेल. समजलं का? आता एवढे मोठे स्टेप करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला डायरेक्ट माझं असतं इथं 4 आहे 4 इकडे गेला -15 म्हणजे 15 झालं आणि 5च्या पाठीमागे 15 आहे 3 × 5 = 15. सॉल्व करण्याची आवश्यकता नाही आहे पण तुम्हाला समजावं याकरिता मी या ठिकाणी तुम्हाला स्टेप्स प्रत्येक स्टेप सिंपल पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. बरोबर. हां चला आता मग क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2
काय म्हणते रे, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स, simultaneous equations in variables x, in variables x and y, dx and dy दिलेला आहे. ठीक आहे, काय दिलं आपल्याला इकडे, ठीक आहे, dx दिलेला आहे आपल्याला 49, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा प्रश्न विचारतो बोर्डामध्ये, -63 आणि डी दिलेला आहे आपल्याला 7. देन व्हॉट इज एक्स, देन व्हॉट इज एक्स, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. बरोबर, चला आपण पहिला ऑप्शन लिहून घेऊया. ए -7, बी -7, सी 1/7, डी -1/7, असे 4 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. 4 ऑप्शनमधून कोणतं एकच ऑप्शन आपला करेक्ट असेल, बरोबर की नाही. हां, मग आता या ठिकाणी काय म्हटलं, प्रश्न नीट समजून घ्या आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 100% प्रश्न विचारते. 100 म्हणजे जास्त प्रमाणाचे विचारण्याचे MCQ मध्ये, दरवर्षी विचारतो सुद्धा. बघा, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन अ व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. सायमल्टेनियस इक्वेशन आपण सांगितलं असे 2 इक्वेशन पाहिजे, ते सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, त्यालाच म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन. या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबल्स आहे एक्स अँड वाय, त्याचे काही आपला संबंध नाही. तर मग या ठिकाणी बघा, dx ची व्हॅल्यू दिलेली आहे 49, dx काय दिला आहे 49, आणि dy किती दिलेला आहे आपल्याला -63, आणि d किती दिलेला आहे आपल्याला 7. मग आता विचारलं काय मला, देन व्हॉट इज एक्स, म्हणजे एक्स काय असेल, मग एक्स ची व्हॅल्यू किती असेल. मग सिंपल आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, एक्स इज इक्वल टू dx/d. या ठिकाणी मला वाय ची काही आवश्यकता नाही आहे, ते फक्त कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला दिलेला असतो, बरोबर आहे. dy कशाला पाहिजे, मग वाय ची व्हॅल्यू काढण्याकरिता, हो का नाही. फक्त आपला प्रश्न काय विचारला, एक्स ची व्हॅल्यू काढा. मग या ठिकाणी सिंपल काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं. dx ची व्हॅल्यू किती आहे 49, आणि डी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 7. मग 7च्या टेबलमध्ये आहे, 7च्या पाड्यामध्ये आहे, 7 7 49, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती भेटलं 7. ऑप्शन नंबर बघा काय, मग ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए बरोबर किती आहे 7 आहे, म्हणून हा ऑप्शन नंबर 1 झाला आपला करेक्ट झालं. समजलं काय एवढं, व्हेरी गुड, शाबाश. मग चला नेक्स्ट बघा, फाइंड द व्हॅल्यू. डिटर्मिनंट आपण शिकलेलंच आहोत, डिटर्मिनंटची ते व्हॅल्यू काढायची आहे. बिलकुल सोपं आहे, जर प्रश्न समजला नीट तर आन्सर काढायला काही अवघड नाही, कठीण नाही. चला क्वेश्चन नंबर 3, फाइंड द व्हॅल्यू, फाइंड द व्हॅल्यू, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, आता एक डिटर्मिनंट आहे, याला डिटर्मिनंट म्हणतो आपण, बरोबर आहे, उभी रेषा. 5 इकडे 3 -7 आणि हा -4, हे जे आहेत ना याच्यावरच बेस. हे जर 5 क्वेश्चन केले तुम्ही चांगल्या प्रकारे, तर क्वेश्चन चेंज करून येईल, व्हॅल्यू चेंज करून येईल, पण हेच येणार आहे, बरोबर आहे. 1 मार्क भेटला तुमचा. आणि हा जो चॅप्टर आहे 12 मार्कचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हा छान केलं तर तुम्हाला भेटून जाईल 10 मार्क, काही नाही, 12 भेटून जाते, काही विषय नाही. ऑप्शन नंबर ए मध्ये आहे -1, ऑप्शन नंबर बी मध्ये आहे आपल्याकडे -41, ऑप्शन नंबर सी मध्ये आहे आपल्याकडे 41, आणि ऑप्शन नंबर डी मध्ये आहे आपल्याकडे किती आहे रे 1 आहे. चला असे 4 ऑप्शन घेतलेले आपण ऑलरेडी. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त डिटर्मिनंटला सॉल्व करायचं आहे. मग डिटर्मिनंटला सॉल्व करण्याची पद्धत जर आपल्याला माहीत नसेल तर आपण व्हॅल्यू काढू शकतो का, नाही. ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलंच आहे, तरी सुद्धा एकदा लक्ष द्या. या ठिकाणी बघा, डिटर्मिनंट असं जर असेल A1 B1 A2 B2 असं असेल, तर आपण याला कसं सॉल्व करत असतो बघा, असा क्रॉसमध्ये यायचा, इक्वल टू A1 इंटू B2, ह्याला ब्रॅकेट दिलं. मग नेक्स्ट काय करायचं, इथं मायनसचा सिम्बॉल येणं आवश्यक आहे, बरोबर आहे. त्यानंतर मग वाचलेल्यांचा गुणाकार करा तिरपा, म्हणजे B1 किंवा A2 B1, बरोबर आहे. याच्यामधून गुणाकाराचं चिन्ह आहेच.
यांचं मल्टिप्लाय केलं, यांचं मल्टिप्लाय केलं, आलेला उत्तर यांचं पुन्हा मायनस करावं लागेल. अशा पद्धतीने आपण सॉल्व करूया. चला मग या ठिकाणी बघा डिटर्मिनंट आपल्याला काय आहे 5 3 -7 -4. मग याला सॉल्व करत असताना आपण काय करतो असं क्रॉस करतो 5 इंटू -4 आहे -3 इंटू -7 आहे. ठीक आहे, तर -7 आहे असं तुम्ही ब्रॅकेट देऊ शकता, नाही देऊ चालते. चला आता इथं असताना बघा 5 इंटू -4 दॅट इज अ -20. हा मायनस जसा आहे तसा घेतलं एक चान्स. 3 इंटू 21 आहे पण 3 इंटू 7 आहे पण -7 असल्यामुळे -21 इथं ब्रॅकेट देणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता जर मी याला सॉल्व केलं समोर बघा याला सॉल्व केलं हा -20 जसा आहे तसा आहे पण हा मायनस आणि प्लस का मल्टिप्लाय होणार मायनस इंटू मायनस प्लस म्हटलं नाही दुश्मन इंटू दुश्मन दुश्मन का दुश्मन अपना दोस्त म्हणजे हा 21. आता बघा -20 आला +21 आला नवरा बायको आले झगडा करणार नुकसान होणार करायचं मायनस सांगितलं होतं म्हणजे 21 मधून -20 केलं ह्यांचं 1 भेटणार. आणि आपण नंतर चेक करायचं की या ठिकाणी मोठा नंबर कोण आहे 21. तर 21च्या समोर प्लसचा सिम्बॉल आहे म्हणून आपला आन्सर काय येणार आहे +1. या ठिकाणी बघा -1 सुद्धा आहे बरोबर आहे. मग आपला आन्सर काय असायला पाहिजे 1 + 1. ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट आन्सर. समजलं का रे व्हेरी गुड. आता काय राहिले आपल्याकडे 2 क्वेश्चन्स राहिले. ठीक आहे बघा काय म्हणते ax + by = c and mx + ny = d and an is not equal to bm then these simultaneous equation you have. चला काय म्हणते ओनली वन कॉमन सोल्युशन नो सोल्युशन इन्फायनाइट सोल्युशन आणि काय म्हणते इकडे इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स ओनली 2 सोल्युशन्स. या ठिकाणी बघा किती सोल्युशन यायला पाहिजे एक्स अँड वायचे असं विचारत आहे पण ए इंटू एन. ठीक आहे तर काय ते आन्सर पण मागे आहे का ऑप्शन नंबर सी आहे बरोबर आहे. इथं गलत दिला आन्सर ऑप्शन नंबर सी आला पाहिजे. हा कोणाचा टेक्स्टबुक आहे रे तुझा तू केलीस की इथं हा. चला क्वेश्चन नंबर 4 घेऊन या 4 आणि 5. फोरचा काय झाला आन्सर सी. ठीक आहे 2 ऑप्शनला तू क्लिक केलेस. चला याला सॉल्व करावं लागेल आपल्याला. टू सॉल्व x + y = 3 3x - 2y -4 = 0 बाय डिटर्मिनंट मेथड. बाय तो दिलाय बाय डिटर्मिनंट मेथड अँड फाइंड डी म्हणते डिटर्मिनंट मेथड फाइंड डी ऑप्शन नंबर लिहा ऑप्शन ए 5 याला सॉल्व करायला लागेल 1 c - 5 d -1. आता बघा याला क्वेश्चनला सॉल्व करावं लागेल ओके नाही. सर्वात आधी बघा ह्याला सॉल्व करताना आपल्याला असे 2 इक्वेशन दिलेले आहेत ओके नाही लिनियर इक्वेशन दिलेले आहेत बाय डिटर्मिनंट म्हणजे आपल्याला ते d ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे मग d म्हणजे काय होते d म्हणजे a1 a2 c1 असं होतं ना आपला d = असं आहे का त्या d कडे काय a1 a2 b1 b2 आहे ना
A1 A2 पहिला D नंतर dx नंतर dy A1 A2 B1 B2 C मग काय नंतर मग B1 B2 C1 C2 नंतर मग A1 A2 C1 C2 लक्षात ठेवायचं असं बघा A1 A2 बघा बरं काय तर C1 C2 नाही B1 B2 ठीक आहे A1 A2 B1 B2 मग dx काय होणार B1 B2 C1 C2 मग dy काय होणार A1 A2 C1 C2 बरोबर आहे ना आता याला बघा व्हॅल्यू पुट करायचे इथं आता हे व्हॅल्यू पुट करण्यासाठी आपल्याला मग याच्यातून व्हॅल्यू काढता आला पाहिजे म्हणजे x + y = 3 आहे मी याला बघा रे हे A1x + B1y = C पकडलं C1 ओके ना मग याला बघा 3x - 2y -4 ला तिकडे नेलं +4 झाला ओके याला पकडलं A2x + B2y = C2 मग याच्यावरून बघा A1 ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला 1 B1 ची व्हॅल्यू सुद्धा 1 C1 ची व्हॅल्यू 3 आणि या ठिकाणी बघा A2 ची व्हॅल्यू काय भेटणार आहे 3 B2 ची व्हॅल्यू -2 आणि C2 ची व्हॅल्यू 4 सिंपली या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा आता C1 C2 आपल्याला आवश्यकता आहे का नाही मग A1 A2 काय बघा A1 A1 काय 1 A2 3 B1 किती आहे 1 आणि B2 किती आहे -2 आता याला हा भेटला आपला डिटर्मिनंट आता याला सॉल्व करायचं आपल्याला प्रश्नामध्ये हो का नाही चला 1 × -2 1 × -2 करायचं आहे -3 × 1 चला याला जर सॉल्व केला -2 हा 3 म्हणजे -3 बरोबर मायनस यांचा होणार प्लस पण सिम्बॉल येणार मायनसचा म्हणजे -5 -5 कुठे आपला ऑप्शन नंबर सी मध्ये आहे म्हणून हा ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट आन्सर -5 यायला पाहिजे ओके समजलं का हां हे लक्षात ठेवायचं डी पहिला येणार नंतर dx नंतर dy म्हणून पहिला A1 येणार नंतर B1 A1 A2 B1 B2 dx B1 B2 C1 C2 A1 का मग dy A1 A2 C1 C2 लक्षात ठेवायचं तुम्हाला मी सांगितलं इम्पॉर्टंट आहे समजलं का रे विसरायचं नाही 1 मार्काला विचारते मग कामास रूल विचारलं तर आपल्या कामाचंच आहे हो का नाही शेवटी काय म्हणते बघा 5 ax + by = c and mx + ny = d and an is not equal to bm then this simultaneous equation then these simultaneous equations have simultaneous equations have म्हणजे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनला सोल्युशन किती असतात प्रश्न विचारला ऑप्शन बघा ए ओनली वन कॉमन सोल्युशन म्हणजे एकच असणार ते दोघांना कॉमन असेल कॉमन सोल्युशन ठीक आहे शॉर्टकटमध्ये लिहिलं बी नो सोल्युशन म्हणजे याला सोल्युशनच नसणार असं होऊ शकते का नाही सोल्युशन तर राहणारच सी इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन म्हणजे असे असंख्य कितीही राहू शकते का नाही इन्फानाइट नाही राहू शकत इन्फानाइट सोल्युशन ठीक आहे इथे कारण आपली कंडिशन दिली आहे म्हणून ओनली 2 सोल्युशन आता बघा इथं ओनली 2 सोल्युशन असा ऑप्शन आहे ओनली 2 सोल्युशन लिनियर इक्वेशनला काय असते ओनली 2च राहते बरोबर आहे जे लिनियर इक्वेशन असतात ते 2च राहतात पण या ठिकाणी कंडिशन दिली आहे an इज नॉट इक्वल टू bm काय दिलं आहे an इज नॉट इक्वल टू bm म्हणजे काय याचं न याचं गुणाकार कोणाचं याचं म्हणजे a इंटू n केलं आणि इकडे b इंटू m केलं तर याची आन्सर आहे ना सारखं नाही आहे जर आपण उदाहरण बघा या ठिकाणी जर आपण घेतलं इक्वेशन दिलं आहे याचे सोल्युशन 2 येणार आहे
एक एक्सची व्हॅल्यू निघते, एक वायची व्हॅल्यू निघते, बरोबर आहे सोल्युशन. मग या ठिकाणी बघा मी एक्स म्हणजे 1 पकडलं, ए याला मी 1 घेतलं. ओके, एन कोणता आहे मग, एन इकडचा आहे ना, हा -2 इक्वल टू आपण बी घेतलं 1, बरोबर. आणि एम कोण आहे मग 3. आता बघा याचा मल्टिप्लाय करा, -2 किती आलं, 3 आलं. इक्वल आहे का, नाही आहे. म्हणजे ते किती 2 यायला पाहिजे ना आन्सर. मग कितीतरी आन्सर येतं. ऑप्शन नंबर हेच येते. ठीक आहे, आपला कोण चुकला की इथं, एन -2 हा, ओनली वन कॉमन सोल्युशन. कॉमन सोल्युशन म्हणजे समजलं. चला काय झालं बघा, बरोबर आहे आन्सर, बरोबर आहे. बघा या ठिकाणी बघा रे, कॉमन सोल्युशन म्हणजे हा वाला नाही 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 बरं, अरे जनरल आहे. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. मी का म्हटलं जनरल आहे, तू का करणार, का समजणार इथून तुला. पण बघा ओनली कॉमन सोल्युशन का बरं आन्सर येते. बघा मी एक्स अँड वायची जर घेतलं व्हॅल्यू, काही घेतलं उदाहरणार्थ 1 आणि 2 घेतलं, सोल्युशन झाले एक. आता आपल्याकडे इक्वेशन किती असतात, 2 इक्वेशन. कोणकोणते बघा, हा एक इक्वेशन आहे आणि ही सुद्धा इक्वेशन आहे. म्हणजे जर मी या ठिकाणी एक्स अँड वायची व्हॅल्यू पुट केलं सोल्युशन, समजत आहे. या इक्वेशनला जे आता या इक्वेशनला मी जर व्हॅल्यू पुट केल्या एक्स अँड वायच्या, ते इक्वल टू जे काय असेल ते येणार आहे, बरोबर आहे. मग त्याची व्हॅल्यू इथं जरी पुट केलं तरी सुद्धा तो इक्वेशन सॉल्व्ह होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे हेच सोल्युशन, एकच सोल्युशन कुठे येणार आहे, मग इथं पण येणार आहे, तिथं पण येणार आहे. म्हणजे सॅटिस्फाय करू शकते. समजलं का काय म्हटलं. जर मी याला जर सॉल्व्ह केलं, मला एक्स अँड वायची जे काही व्हॅल्यू भेटतील तेच व्हॅल्यू जर इथं पुट केलं तर मला आन्सर 3 भेटते. तेच जर इथं पुट केलं तर मला आन्सर काय भेटते, 4 भेटते. म्हणजे दोन्ही इक्वेशनला एकच सोल्युशन राहू शकते, कॉमन. कॉमन म्हणजे तोच, समजत आहे का. हाच सोल्युशन काय असेल, दोन्ही इक्वेशनसाठी कॉमन असेल. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज अ काय होते, ओनली वन कॉमन सोल्युशन. कॉमन म्हणजे दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाईड करेल. समजलं का, नाही समजलं, नाही समजलं. कॉमन म्हणजे इथे तिथे, इथे नाचेल तिथे नाचेल, तोच काम करेल. ओके, म्हणजे या ठिकाणी ओनली वन कॉमन सोल्युशन. आता नो सोल्युशन राहणार आहे का, सोल्युशन तर येणारच आहे, म्हणजे हा तर कटणार सुद्धा. आता इन्फायनाईट म्हणजे असे भरपूर सारे नाही राहत का, नाही. आपल्याला एक तर 2च राहू शकते, एक तर. आता ओनली 2 सोल्युशन आहेत, ओनली 2 सोल्युशन. जर मी 2 सोल्युशन घेतल्या, बरोबर आहे, 2 सोल्युशन घेतल्या उदाहरणार्थ कोणतेही नाही का, एक्स अँड वाय आणि एक्स वाय 2 घेतल्या. म्हणजे रे इथं x1 घेतलं आणि y1 घेतलं आणि x2 घेतलं आणि y2 घेतलं, असे 2 सोल्युशन होणार, बरोबर. मग आता हे जर व्हॅल्यू जर मी पुट केलं, एक या इक्वेशन पुट करायला लागेल, सॅटिस्फाईड झाला पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू इथं मग व्हायला पाहिजे. असं शक्य आहे का, नाही आहे, तो शक्य नाही आहे. तुम्ही करून बघा, ते येणार नाही. एखादं 2 इक्वेशन घ्यायचे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये हा असं कंडिशन असलं पाहिजे. कंडिशन कोणती, एन ए इंटू एन इज नॉट इक्वल टू बी इंटू एम, हे कंडिशन असली पाहिजे. मग तुम्ही 2 सोल्युशन घेऊन बघा, दोन्ही टाकून बघा, कोणतं तुम्हाला एकच दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. समजलं का. हां, अशा प्रकारे 5 क्वेश्चन झाले MCQचे. बघा याला करून ठेवा, इम्पॉर्टंट येऊ शकते. हां, ओनली वन कॉमन सोल्युशन, 2 नाही. ठीक आहे. चला आता क्वेश्चन नंबर 2 बघू काय तर. क्वेश्चन नंबर 2 काय रे, क्वेश्चन नंबर 2 काय. हां, आता हा विचारते आपल्याला 2 मार्कासाठी. बघा ऑलरेडी आपण शिकलेलो होतो. हां, क्वेश्चन नंबर 2 प्रॉब्लेम सेट वे. हां, complete the following, complete the following
complete the following table to show complete the following table to show क्या शो है क्या ड्रा है ड्रा टू ड्रा द ग्राफ कोणता ग्राफ आहे बघा ऑफ इक्वेशन कोणतं दिलं आपल्याला 2x - 6y = 3 हा इक्वेशन म्हणजे तो लाईन काढतो आपण बरोबर आहे ग्राफ मध्ये अरे डब्बा काढायला लागते वाटते ना इथं x इथं y आणि इकडे खालती x, y -5 आणि इथं बघा अपूर्णांकामधला आहे म्हणजे फ्रॅक्शन मधला आहे बघा इथं डायरेक्ट बस असे फ्रॅक्शन येते तुम्हाला माहिती आहे ना पण आपण याच्या आधी शिकलं फ्रॅक्शन घ्यायचं नाही फ्रॅक्शन घेतलं आपला ग्राफ काढायला त्रास होते पॉईंटमध्ये काढायला लागते म्हणून आपण डायरेक्ट असे नॅचरल किंवा रिअल नंबरच घ्यायचे नाही नॅचरल नंबरच घ्यायचे किंवा इंटिजर्स घ्यायचे नाही डब्बा दिला नाही इथं फक्त डब्बा दिलाय काय ते बघू चला तुम्ही लिहिले इथं फक्त डब्बा आहे ओके 0 आता इथं काय डब्बा दिलाय म्हणजे डब्यामध्ये 2 सोल्युशन आहे बरोबर आहे ना चला त्याला सॉल्व करायचं आपल्याला इक्वेशन कोणतं दिलाय 2x - 6y = 3 आता बघा x ची व्हॅल्यू किती पुट करू मी -5 जर मी x = -5 पुट केलं काय भेटते बघा 2 × -5 - 6y = 3 हा -10 - 6y = 3 बरोबर ना मग -6y = 3 + 10 -6y = 13 मग y = -13/6 म्हणजे -13/6 यायला पाहिजे म्हणजे -13/6 या अरे कुठे यायला पाहिजे इकडे y ची व्हॅल्यू कुठे यायला पाहिजे इथे -13/6 कारण x ची व्हॅल्यू पुट केलं y ची मिळालं मग x आणि y मिळाल्यानंतर काय बघितलं -5, -13/6 यायला पाहिजे कळलं का नेक्स्ट इकडे बघा 0 दिलं आपल्याला y ची व्हॅल्यू इथं आपल्याला एम्प्टी स्पेस आहे बरोबर चला y = 0 पुट करा काय भेटणार 2 × x म्हणजे 2x - 6 × 0 = 3 2x -0 म्हणजे 0 होणार आहे ना 3 therefore 2x = 3 therefore x = 3/2 म्हणजे त्या आन्सर काय भेटला म्हणजे 3/2 x ची व्हॅल्यू पहिले लिहायचं नंतर y अशा प्रकारे हा टेबल कंप्लीट होणार आन्सर बरोबर आहे का बरोबर आहे चला क्वेश्चन नंबर 3 बघू समजत आहे का ना हां जिथं नाही समजलं तर विचारायचं चला पुन्हा 20 मिनिटं आपल्याकडे क्वेश्चन नंबर 3 सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली आहे ठीक आहे ते ग्राफिकली आपला ग्राफ पाहिजे तो आपण काय करू क्वेश्चन स्किप करू हां ग्राफ आहे का आपल्याकडे नाही तुम्ही ते काढून घ्यायचे ठीक आहे सोपंच आहे हां क्वेश्चन नंबर आपण 4 घेऊ काय घ्यायचं 4 त्याच्यामध्ये डिटर्मिनंट सॉल्व करायचे आहेत 3 डिटर्मिनंट्स आहेत सॉल्व करून घेऊ आपण क्वेश्चन नंबर 4 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ईच फाइंड द क्वेश्चन नंबर 4 हां क्वेश्चन नंबर 3 ग्राफिकली मेथडने सॉल्व करायचा आहे ग्राफ नाही आपल्याकडे हां इथे काय सांग कसं शिकू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ईच of the following
डिटर्मिनंट्स बघा, स्पेलिंग आठवण ठेवा, डिटर्मिनंट्स. जर तुम्हाला डिटर्मिनंट दिलं नसेल तसं सिम्बॉलमध्ये तर तुम्हाला असं लिहून राहते. चला नंबर 1 काय आहे, 4 2 3 7. चला हा 1 घेतला, इकडे 2 घेतो. 5 -2 -3 1 आहे असं. नंबर 3 3 -1 1 4. चला 3च क्वेश्चन आहेत ना. ओके बघा या ठिकाणी त्याला कसं सॉल्व करायचा. सर्वात आधी या दोघांचा क्रॉस मध्ये मल्टिप्लाय बघा. 4 × 7 4 × 7 मायनस 2 × 3 हां 4 × 7 28 मायनस 6. ह्याला सॉल्व केलं आन्सर किती भेटलं मला 22. समजलं का. काय केलं 4 × 7 28 आलं. 3 × काय 2 × 3 दॅट इज 6. 28 मायनस 6 दॅट इज 22. सेम ॲज इट इज. सिमिलरली इकडे बघा 5 × 1 तर मायनस इथं -3 काय -2 घ्या इंटू -3. ओके काय भेटेल 5 × 1 5 हा मायनस जसा तसा मायनस इंटू मायनस प्लस झाला. 2 × 3 6 म्हणजे -6 आला. 5 - 6 दॅट इज -1. ओके चलो नेक्स्ट 3 × 4 मायनस -1 × 1 3 × 4 काय होणार 12 मायनस -1 × -1 दॅट इज -1. आता याला सॉल्व करा. 12 मायनस इंटू मायनस प्लस 1 12 + 1 दॅट इज 13. समजले का रे. समजलं का. अशा पद्धतीने डिटर्मिनंट असतात. 1-2 मार्काला विचारते, एक तर MCQ मध्ये नाहीतर 2 मार्काच्या क्वेश्चन मध्ये. चला आता क्रॅमर्स रूल आहे आणि सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स 5 6 7 आहे आपल्याकडे. नंतर वर्ड प्रॉब्लेम्स आहेत 7 मध्ये. ओके तर आपण काय करू आता क्रॅमर्स रूल मेथडमधला एक घेऊ आणि कोणता घेऊ शेवटचा घेऊ. 2 क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 5 मधला एक घेतो आणि क्वेश्चन नंबर 6 मधला एक घेतो. ओके समजत आहे काय काय म्हटलं मी. हां एवढे घेणे शक्य आहे का आपल्याला. पॉसिबल नाही. ऑलरेडी आपण शिकलेलोच. हां Question number 5. Solve the following equations by Cramer's method. Solve the following equations by equation में कोणती इक्वेशन असेल मग सायमल्टेनियस इक्वेशन आहे ना. इक्वेशन्स बाय क्रॅमर्स मेथड. माहिती ना क्रॅमर्स मेथड dx dy. क्रॅमर्स मेथड. चला कोणता घेऊ. तिसरा घेऊ का थोडं. हा 5वा थोडंसं वेगळं दिसतंय काहीतरी. 3 इक्वेशन दिसतात 5व्यामध्ये. 5व्यामध्ये 3 इक्वेशन आहेत ना. हे कसं आहे. चला ते आपण पहिलं सध्या 3 घेऊ नंतर बघू. थांबा 3 ह्याच्यामध्ये कसं अपूर्णांक पण आहे. हां चला याला सॉल्व करू आपण. 3 ला 3x - 2y इज इक्वल टू 5/2 1/3x + 3y इज इक्वल टू -4/3 मायनस आहे. चला तो 5व्यामध्ये का 3 इक्वेशन दिसत आहेत आपल्याला. चलो आता आपल्याला काय करायचं आहे याला क्रॅमर्स मेथडने सॉल्व करायचं आहे बरोबर. मग सर्वात आधी मी काय करतो दिलेल्या इक्वेशनला डायरेक्ट मी काय करतो बघा रे
ह्या ठिकाणी 1/3 दिसतंय ना मला, मी याला कॅन्सल करतो. ओके, या फ्रॅक्शनमध्ये मी काय घेतो त्याला वेगळा म्हणजे सिंपल नंबर घेणार. म्हणजे बघा याला घेतला 3x - 2y = 5/2. काही फरक पडत नाही. याला कॅन्सल करू का 5/2 ला? करता येते. चला याला काय करणार मग, इक्वेशन नंबर 1 दिला. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 ला × 2 करणार. काय भेटेल आपल्याला बघा, 6x - 4y = 5. समजलं का नाही रावाला? समजलं. मग नंतर बघा याला काय करतो मी, हा झाला इक्वेशन नंबर 2. ओके, त्यानंतर बघा 1/3